मनोज जरांगेंशी फोनवर काय झाली चर्चा? उदय सामंत यांनी सांगितली ती गोष्ट. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उभे ठाकले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 29 ऑगस्ट रोजी निर्णायक आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मराठ्यांचे कुणबी प्रमाण रद्द करण्यात येत आहे. राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या इशाऱ्याने हे होत आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांचा विश्वासघात केला आहे असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. आणि त्यामुळे सरकारमध्ये आणि शिंदे गटात एकच खळबळ उडाली आहे. जरांगे यांच्या या आरोपानंतर राज्याचे उद्योगमंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी जरांगेंशी फोनवरून चर्चा केली होती. यावेळी नेमकी काय चर्चा झाली हे सामंत यांनी आज स्पष्ट केलं आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे यांच्याबाबत झालेल्या चर्चेचा तपशील दिला. एकनाथ शिंदे विरोधात गैरसमज पसरवला जातो आहे. एखाद्या आंदोलनाविरोधात शिंदे जाऊ शकत नाही. सरकारची ती भूमिका नाही असं मी जरांगेंना सांगितलं. माझी सर्वच नेते मंडळींना विनंती आहे, महाराष्ट्र एकसंघ आहे. जातीपातीच्या राजकारणात उभ्या भिंती निर्माण होऊ नयेत याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. आम्ही सरकारमधूनही घेणार आहोत असं उदय सामंत यांनी म्हटलंय. जरांगे यांनी फोनवर हीच माहिती दिल्याचं ते म्हणाले आहेत. लक्ष्मण हाके हे ओबीसी समाजाचं नेतृत्व करून ओबीसी समाजाला न्याय हक्क मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मी अनेक वेळा सांगितले की आंदोलन करत असताना कोणी आंदोलन करते असू दे, त्यांच्याबद्दल नक्कीच मला तर त्यांच्याबद्दल कौतुक आहे, कारण ते अनेक वर्षानुवर्ष ह्या सगळ्या समाजासाठी काम करत आहेत. परंतु प्रसाद लाड हे लोकप्रतिनिधी आहेत, ते आमदार आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक संघटनात्मक पदाचा आदर असला पाहिजे, ही प्रत्येकाची भूमिका असली पाहिजे. आणि म्हणून लक्ष्मण हाके साहेब असतील, मनोजदादा जरांगे साहेब असतील, यांच्या ज्या काही मागण्या आहेत ते त्यांनी संवादातनं सरकारकडे मांडल्या पाहिजेत. सरकार नक्की ओबीसी समाजाबरोबर आणि मराठा समाजाबरोबर आहे. अनेक वेळा मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे, उपमुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की काल एक माझा कॉल जो मनोज जरांगेंच्या बरोबर व्हायरल झाला मीडियावर, त्याच्यामध्ये मी स्वतः पुढाकार घेतला होता आणि सरकारचं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये किंवा दाखल्याच्या संदर्भामध्ये कुठं चुकलंय हे बघण्याच्या दृष्टीनं मी त्यांच्याशी बातचीत केलेली होती. त्यांचे जे काही गैरसमज झाले ते आम्ही नक्की दूर करू. मराठा समाजाच्या दाखल्याच्या बाबतीमध्ये जाणीवपूर्वक जर कोण अडचण करत असेल तर त्याच्यावर देखील काय उपाययोजना करायची हे देखील माझं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणं झालेलं आहे. मुख्यमंत्री महोदय देखील या सगळ्यावर नजर ठेवून आहेत. विखे पाटील साहेबांशी देखील आमची चर्चा होणार आहे आणि बावनकुळे साहेबांशी देखील मी चर्चा केलेली आहे. आणि बावनकुळे साहेबांनी देखील स्पष्ट पद्धतीनं असं सांगितलेलं आहे की काहीतरी गैरसमजातनं ह्या गोष्टी घडतायत. सरकारनं मराठा समाजाच्या प्रती घेतलेले निर्णय हे बदलण्याचा महायुती सरकारचा कुठचाही प्रयत्न नाही आणि तसं होणार नाही. पण हे सगळं करत असताना ओबीसी समाजावर देखील अन्याय होणार नाही ही महाराष्ट्र सरकारची भूमिका ही पहिल्यापासूनच आहे. आणि म्हणून तो व्हिडिओ आपण बघितल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की काही एकनाथ शिंदे साहेबांबद्दल देखील गैरसमज पसरवण्याचे काही लोक प्रयत्न करत आहेत. ते मी आत्मविश्वासानं मनोज जरांगे पाटलांना सांगितलं की अशा पद्धतीनं एखाद्या आंदोलनाच्या विरोधात एकनाथ शिंदे साहेब जाऊच शकत नाहीत. सरकारची ती आमची भूमिकाच नाही हे सिद्ध करण्यासाठी मी त्यांना फोन केलेला होता. परंतु सगळ्याच नेते मंडळींना मला विनंती आहे की आपला महाराष्ट्र हा एकसंघ असलेला महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे जातीपातीच्या राजकारणामध्ये उभ्या भिंती निर्माण होऊ नयेत याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. आम्ही सरकार म्हणून देखील घेतली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.